नमस्कार मित्रांनो, कसाई रजिस्ट्रेशन कसं करायचं किंवा फूड लायसन्स कसं काढायचं हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही म्हणणार सर, कसाई रजिस्ट्रेशन म्हणजे नेमकं काय आणि फूड लायसन म्हणजे नेमकं काय? तर फूड लायसन म्हणजेच अशा दुकानदारासाठी जे खाण्यापिण्याचे वस्तू त्यांच्या दुकानामध्ये मिळतात, जसे की दूध डेअरी असो, किराणा दुकान असो किंवा स्नॅक वगैरेचे जे दुकान असतात किंवा केक वगैरेचे जे दुकान असतात, त्यांच्यासाठी हे लायसन जे असतं ते खूप महत्त्वाचं असतं. तर त्यांच्यासाठी हे कसं आहे, रजिस्ट्रेशन कसं करायचं हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच नवीन व्हिडिओ आणि महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला भेटत राहील. त्यात चला मित्रांनो, जाऊया आपल्या लॅपटॉप स्क्रीन. त्यासाठी कसाई रजिस्ट्रेशन या वेबसाईटवरती या. इथे सर्च केल्यानंतर तुम्ही आपल्यासमोर पहिलीच वेबसाईट येणार आहे. अप्लाय फॉर रजिस्ट्रेशन लायसन. तर याच्यावरती क्लिक करा. याच्यावरती क्लिक केल्यानंतर हे असा इंटरफेस आपल्या समोर येणार आहे. हे कसं जे ऑफिशियल वेबसाईट आहे ते ओपन होईल. इथे अप्लाय फॉर रजिस्ट्रेशन हे दिसेल. तर इथे 3 ऑप्शन दाखवण्यात येतील. तर इथे आपल्याला जनरल हे सिलेक्ट करायचं आहे. जनरल सिलेक्ट केल्यानंतर इथे आपल्याला आपलं स्टेट सिलेक्ट करायचं आहे. जे आपलं म्हणजे कोणतं तुमचं स्टेट असेल ते इथे तुम्ही सिलेक्ट करा. माझं इथे महाराष्ट्र आहे, तर मी इथं महाराष्ट्र सिलेक्ट करून घेतो. त्याच्यानंतर आपल्याला फूड लायसन बनवायचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथं फूड सर्व्हिसेस हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. इथे भरपूर ऑप्शन आहेत, तर याच्यामधून आपल्याला फूड सर्व्हिसेस हे सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर खाली आपल्याला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथे बघू शकता भरपूर ऑप्शन आहेत. तर इथं खाली आहे आणि खाली सर्वात खाली आल्यानंतर हे तुम्हाला वाचायचं तर तुम्ही एकदम व्यवस्थित एकदा वाचून घेऊ शकता. त्यामध्ये भरपूर इन्फॉर्मेशन आहे. तर इथे प्रोसीड वरती क्लिक करायचं. सिलेक्ट वन कॅटेगरी दाखवते, तर आपण याच्यामध्ये एक कॅटेगरी निवडायची, म्हणजे याच्यामधून आपलं टर्नओव्हर किती होणार आहे. तर टर्नओव्हर नुसार इथं तुम्ही सिलेक्ट करा. टर्नओव्हर मोर दॅन 12 लाख आहे इथे, आणि टर्नओव्हर अप टू 12 लाख, अप टू म्हणजे 12 लाखापर्यंत. तर इथं आपण ते सिलेक्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर इथं प्रोसीडवरती क्लिक करायचं. प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला रजिस्ट्रेशनसाठी दाखवते, तर इथं क्लिक हिअर टू प्रोसीड करायचे रजिस्ट्रेशनसाठी. हे केल्यानंतर इथं नेम ऑफ ॲप्लिकंट म्हणजे कंपनी नेम, जे म्हणजे तुमच्या दुकानाचं व्यवसायाचं नाव असेल ते इथे तुम्ही टाकायचे. जेही तुमचं नाव असेल, तुमच्या व्यवसायाचं नाव मित्रांनो, ना की तुमचं स्वतःचं नाव. इथे तुमच्या जे व्यवसाय असेल, ज्या नावाने तुमचं दुकान असेल चालू असेल, त्या नावाने इथे तुम्ही तुमचं नाव टाकून घेऊ शकता. तर हे टाकल्यानंतर थोडं खाली आल्यानंतर हे तुमचं जे आहे ते इंडिव्हिज्युअल आहे की पार्टनरशिप आहे की प्रोप्रायटर आहे, ते इंडिव्हिज्युअल आहे. तर आपण इंडिव्हिज्युअल सिलेक्ट करू. त्याच्यानंतर इथं ॲड्रेस ऑफ परमिशन देअर फूड बिझनेस इज लोकेलेट, म्हणजे तुमचा फूड बिझनेस हा कोणत्या ॲड्रेसवरती आहे, तर तो इथे ॲड्रेस टाकायचे. तुमचं जे शॉप आहे, दुकान आहे, ते कोणत्या ॲड्रेसवरती आहे त्याचा पूर्ण इथे संपूर्ण ॲड्रेस टाकून घ्यायचे. त्याच्यानंतर इथं झोन सिलेक्ट करायचे, म्हणजे तुमचं डिस्ट्रिक्टचे रिजन किंवा हे सिलेक्ट करून घेऊ शकतो तुम्ही. ते सिलेक्ट केल्यानंतर इथं आपल्याला सब डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं. स्टेशन, तहसील, रेल्वे जे काय असेल ते तुमचं. त्याच्यानंतर इथे तुम्ही जिथे तुमचा ज्या गावामध्ये तुमचा बिझनेस आहे, तो गावाचं नाव इथे सिलेक्ट करायचं लिस्टमधून. त्याच्यानंतर इथं बाजूला पिन कोड आहे, तो पिन कोड इथे टाकायचा. तुमचा पोस्टल पिन कोड इथे टाकून घ्या असेल तो. त्याच्यानंतर इथे तुम्ही बाकीचे हे दोन्ही ऑप्शनल आहेत. ए टू मेल भरायचं तर तुम्ही भरू शकता किंवा सोडून पण देऊ शकता. त्याच्यानंतर इथं करस्पॉन्डंट ॲड्रेस म्हणजे तुमचा स्वतःचा रहिवासी जो असेल ॲड्रेस ते इथे टाकायचे. तो संपूर्ण ॲड्रेस फिल करायचा मित्रांनो. याच्यामध्ये जे रेड स्टारमध्ये आहे ते सर्व इथे भरून घ्यायचे. तुमचं सिलेक्ट डिस्ट्रिक्ट, रिजन, तुमचं गाव, हे सर्व डिटेल्स भरल्यानंतर खाली कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे. तर इथे कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये तुमचे सर्व जे डिटेल्स आहे ते कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये इथे तुम्हाला मोबाईल नंबर द्यायचा आहे. ईमेल ID सुद्धा देऊ शकता, ऑप्शनल आहे.
किंवा सोडून देऊ शकता, पण मोबाईल नंबर तुम्हाला द्यावा लागेल. तर मोबाईल नंबर इथे व्यवस्थित टाकून घ्या, तुमचा जोही चालू मोबाईल नंबर असेल तो. तर कॉन्टॅक्ट पर्सन म्हणजे कोणाशी कॉन्टॅक्ट करू शकतो आपण, त्यांचं नाव काय. तर इथे जे दुकानदार असतील, ज्याच्या नावाने दुकान असेल, ज्यांचं दुकान असेल त्यांचं इथे नाव तुम्ही टाकून द्या. त्याच्यानंतर येस यू वॉन्ट टू अप्लाय, तर हे किती वर्षासाठी तुम्ही इथे अप्लाय करणार आहात. तर याच्यामधून तुम्ही सिलेक्ट करू शकता. मी 1 इयरसाठी करत आहे, तुम्ही तुमच्यानुसार 2-3 जे काही असेल ते सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर नेम ऑफ द फूड कॅटेगरी, कोणत्या कॅटेगरीमधून तुमचा हा फूड व्यवसाय आहे ते इथे सिलेक्ट करायचं आहे. माझ्या याच्यामध्ये डेअरी प्रोडक्ट आहे, ते मी डेअरी प्रोडक्ट सिलेक्ट करते. त्याच्यानंतर इन केस ऑफ बिझनेस इंटेंडेंट डेट ऑफ स्टार्ट, म्हणजे तुम्ही व्यवसाय कधी स्टार्ट केला त्याची सुद्धा तुम्ही इथे तारीख टाकू शकता किंवा हे सोडून देऊ शकता. त्याच्यानंतर हे पब्लिक प्रायव्हेट आहे की अदर्स काय आहे, तर इथं आपण प्रायव्हेट टाकत आहे. त्याच्यानंतर इथं येस करून घ्या. त्याच्यानंतर सँक्शन इलेक्ट्रिसिटी लोड इन HP, तर इथं किती HP तुम्हाला वीज बिल लागणार आहे ते टाकायचं आणि सेव्ह करायचं. त्याच्यानंतर इथं आपल्याला हे डेअरी प्रोडक्ट वगैरे दाखवेल, तर ते प्रोसीड करायचं आहे. प्रोसीड केल्यानंतर इथे आपल्याला थोडीफार माहिती द्यायची, जी ही माहिती असेल ती इथे माहिती भरून घ्या. आणि तुम्हाला इथे एक युनिक पासवर्ड तयार करायचा आहे, जो पासवर्ड तुम्हाला लक्षात राहील असा एक पासवर्ड तयार करून घ्या. त्याच्यानंतर तोच पासवर्ड इथे कन्फर्म पासवर्डमध्ये टाका. त्याच्यानंतर खाली या, तर इथे हा कॅप्चा जो दिलेला आहे तो जसेल तसा इथे टाकायचा आहे. तो कॅप्चा एकदम व्यवस्थित टाकून घ्या मित्रांनो. कॅप्चा टाकल्यानंतर थोडं खाली आहे, जे खाली आल्यानंतर बघू शकता एक सबमिट ऑप्शन आहे, तर या सबमिट वरती क्लिक करा. सबमिट वरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा एक आपल्या मोबाईल नंबरवरती OTP पाठवण्यात येईल. तो OTP इथे टाकून घ्या. OTP टाकल्यानंतर सबमिट करा. सिम्पली सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला सक्सेसफुली झालेले साइन अप झालेलं आहे. तर आपल्याला इथं हा एक ॲप्लिकेशन नंबर मिळालेला आहे, तो कॉपी करा आणि याला ओके करा. तो एकदम व्यवस्थित कॉपी करून घेऊ शकता किंवा लिहून घेऊ शकता. त्याला ओके केल्यानंतर आपल्याला इथे रिडायरेक्ट करणार आहे की बॅकमध्ये येणार आहे आपण. तर इथे आल्यानंतर याला कट करा आणि लगेचच आपल्याला इथे लॉग इन करावं लागणार. ते ऑलरेडी युजर्स लॉग इन याच्यावरती क्लिक करा. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपण जो ॲप्लिकेशन नंबर कॉपी केला आहे तो ॲप्लिकेशन नंबर इथं पेस्ट करा आणि प्रोसीडवरती क्लिक करा. प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं आपल्याला पासवर्ड टाकायचा, जो आत्ता आपण पासवर्ड तयार केला होता तोच पासवर्ड इथे व्यवस्थितपणे टाकून घ्या एकदम पद्धतशीर. आणि हा कॅप्चा जो दिसतोय तो कॅप्चा व्यवस्थित टाका. जो ही कॅप्चा इथे दिलेला आहे तो एकदम व्यवस्थित टाका आणि साइन इन वरती क्लिक करा. साइन इन वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला आपण इथे लॉग इन होऊन जाणार आहे. तर इथे आपल्याला दिसणार आहे असा इंटरफेस आपल्या समोर येईल. तर याच्यापैकी आपल्याला फूड सर्व्हिसेस हे आपल्याला परत एकदा सिलेक्ट करायचे. फूड सर्व्हिसेस सिलेक्ट केल्यानंतर इथे आपण खाली आणि प्रोसीडवरती क्लिक करा. प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर परत इथे आपल्याला दाखवते रजिस्ट्रेशन क्लिक हिअर. तर रजिस्ट्रेशन क्लिक हिअरवरती क्लिक करा. आपण जेवढी माहिती भरली होती आत्ता तेवढी माहिती इथे सर्व दाखवण्यात येईल. ती माहिती एकदम व्यवस्थित आहे का ते चेक करून घ्या. त्याच्यानंतर इथे खाली या. सर्वात खाली आल्यानंतर मित्रांनो इथं आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचं. सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर असं दाखवण्यात येईल. तर याला प्रोसीड बटनवरती क्लिक करा. प्रोसीड बटनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं आपल्याला 2 डॉक्युमेंट अपलोड करायचे. एक तुमचा पासपोर्ट साईज फोटो जो की JPG PNG PDF मध्येच तुम्ही अपलोड करू शकता 5 MB पर्यंत. त्याच्यानंतर तुमचं इथं आयडेंटिटी प्रूफमध्ये तुमचं आधार कार्ड इथं अपलोड करावं लागणार आहे, जे की PDF मध्ये असणार आहे. त्या तुमचं जे आधार कार्ड असेल ते इथे अपलोड करून घ्या. PDF स्वरूपामध्ये तुम्ही इथं करू शकता. तर अपलोड बटनवरती क्लिक करा. अपलोड बटनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो थोडं खाली या. खाली आल्यानंतर इथे एक अदर डॉक्युमेंट दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही कोणतेही डॉक्युमेंट एक सिलेक्ट करून अपलोड करू शकता. असेल तुमच्याकडे तर, किंवा नसेल तर तुम्ही इथे ऑप्शनल हे सोडून देऊ शकता. तर इथे आय ॲग्रीवरती क्लिक डिक्लेरेशन द्यायचं आहे. डिक्लेरेशन दिल्यानंतर इथं आपल्याला पेमेंट करायचं आहे. पेमेंट हे मित्रांनो तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुमचे फोनपे गुगल पे वरून करू शकता तुमचं UPI ID वापरून.
तर इथं ऑनलाईन पेमेंट मेथड तुम्ही यूज करा. त्याच्यानंतर इथं खाली आल्यानंतर इथं पे या बटनवरती क्लिक करा. जो मधामध्ये दिलेले या 3 पैकी याच्यामध्ये पे वरती क्लिक करा. पे वरती क्लिक केल्यानंतर इथे तुमचा मोबाईल नंबर दाखवण्यात येईल. याला प्रोसीड करा. प्रोसीड बटनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP जाईल. तो OTP इथे टाकून घ्या. जो ही OTP तुमच्या मोबाईलवरती येईल तो OTP एकदम व्यवस्थित इथे टाकायचा आहे. तो OTP टाकल्यानंतर प्रोसीड बटनवरती क्लिक करायचं. प्रोसीड बटनवरती क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला पेमेंट करून घ्यायचं आहे. पेमेंट हे तुमचं 109 रुपयाचं पेमेंट इथे कटणार आहे मित्रांनो, जे की तुमच्या UPI ID इथे टाकायची आणि पे नाववरती क्लिक करायचं. पे नाववरती क्लिक केल्यानंतर लगेचच आपल्यासमोर एक पेमेंट स्लिप जनरेट होईल. जी स्लिप तुम्ही तुमच्या कस्टमरला प्रिंट करून सुद्धा देऊ शकता. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा अर्ज करायचा होता. हा अर्ज करण्याची पद्धत मी तुम्हाला एकदम व्यवस्थितरित्या सांगितलेली आहे. तर तुम्हाला ही पद्धत कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील. तर मित्रांनो तुमचं 2 ते 3 दिवसामध्ये इथं फसाई लायसन हे जनरेट होणार आहे आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही याची प्रिंट सुद्धा काढून घेऊ शकता. तर मित्रांनो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवीन व्हिडिओ आणि महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला भेटत राहील.